आमची परिस्थिती दाखव. वेलकम बॅक गाईज. आता आम्ही न्यू ब्लॉग घेऊन येत आहे आणि आम्ही चालू आहे आता जेजुरीला. तयारी चालू आहे. तयारी अशी चालू आहे की आता भरपूर दिवसानंतर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहे. योग आलेला आहे की आमची जे कुटुंबाचे मनेरी कुटुंबाचे जे कुलदैवत आहे श्री खंडोबा प्रसन्न, त्याचे आता आम्ही सर्व देव घेऊन जेजुरीला जाणार आहे. तर सर्व आता आम्ही जमलेले आहेत मनेरी फॅमिलीतले मेंबर. आता थोड्या वेळेला सर्व जमणार आहेत देवाऱ्यामध्ये. पहिला आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कसं काय, नंतर पुढची आमची जेजुरीची वाटचाल ती तुम्हाला प्रत्यक्षात आम्ही दाखवणार आहे. काही व्यक्तींना आम्हाला शिलफाट्यावरून कोणाला उचलायचं आहे, कोणाला रेती बंदीवरून उचलायचं आहे, कोणाला मुंबऱ्यांच्या उचलायचं आहे. असं उचलीत आम्ही जाणार आहोत सगळ्यांना ना. खूप मजा येईल. दोन दिवस का 3 दिवस झाले. 3 दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रिटर्न. ना खूप मजा येईल. तुम्ही हा ब्लॉग इनपर्यंत बघा. खूप तुम्हाला आवडेल, पण एन्जॉय पण खूप होईल ना. तसं पण नुसता आज आमच्या ना ब्लॉगमध्ये 2 मेंबर आहेत. एक मेंबर आहे आतिशची वाईफ काव्या आणि दुसरे मेंबर आहेत आम्हाला आनंद मनेरे. हे 2 मेंबर आज नवीन आम्हाला जॉईन झालेले आहेत. कारण ते येत नव्हते मीन्स आनंद तर येतच नव्हता आणि काव्या आजपासून आमच्या ब्लॉगमध्ये नेहमी राहणार आहे. जय मल्हार. एल्को एल्को जय मल्हार. सदानंदाचा एल्को. पावलाय देव मना मल्हारी, देवा तू धावरे धावरे मल्हारी, देवा तू धावरे धावरे. बस. किती वाजल्यात ओमकार? वाजले आहेत रात्रीचे 11:15. 11:15. म्हणजे आता आपण निघालो तर किती वाजता पोहोचू तरी पण अंदाजे 6-7 वाजेपर्यंत आपण पोहोचू. याचा अंदाज सगळ्यापेक्षा बेकार आहे. अजिबात अंदाज पडत नाही मला तुझा. अरे बाबांना काहीतरी बोलायचं आहे. हे घ्यायचं ना दा. ए बाबा जे. अरे बाबा नारू बोला बाबा जे. अरे जे ती फक्त ना तेवढीच करा का शॉर्ट फक्त ना आपल्या. एलकोट जय मल्हार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. येलकोट सदानंदाचा. देवा देवा मी शांताबाई उठली. बाबा शांताबाई आली. शांताबाई अंजनबाई देवांचे अंघोळ. आता आम्ही इथे पोहोचल्यावर कार्य पठारावर. सकाळचे किती वाजलेत? 5.
5 वाजल्यात नाही तर अंगोली ते गजानना हो गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानना हो गणराया आदिवंदू तुझ मोरया आदिवंदू तुझ मोरया आदिवंदू तुझ मोरया गजानना हो पुरीचा खंडेराया गराया येतो भक्ताला राया राया जिजुरीचा खंडेराया गराया देवा 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 शोमंतंडा जय मातंडा मल्हारी तुमची प्रचंडा देवा 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 मातंडा. आता आम्ही जुन्या गडावर आलो आहे ना, इथूनच शॉर्टकट रस्ता आहे नवे गडावर जाण्यासाठी. तर आम्ही वरून जाणार आता आम्ही सध्या आलो जेजुरीला. ही आपली नवीन जेजुरी जुनी आहे काही चालत चालत जाणार एन्जॉय करायला. सगळ्यांची गाय गडबडी चालली. आपण नाही नाही सगळ्यांना गडावर चला आता कडे पठारावर. अरे या शुद्ध जमतच नाही मला बोलायला. आपली भाषा कोट सदानंदाचा. तर आता आपण आलो आहोत कडेपठार इथे आणि चालायला सुरुवात केली आहे. 6:45 झाल्यात आता. कारण की आमच्या मागे एक असा एक पाहिजे ना रुपेश माणूस असा आहे की त्या 9 लाख पाहिजे दनादन तसा चढत आहे. त्याला 100 डिग्री सेल्सिअस वर एकदम दम लागलेला आहे. आणि आपल्या नवीन जोडप्याने 5 पायरीच्या जास्त पुढे जाऊन 57 पायरी दादाने उचलून घेतलं होतं वहिनीला. सो नवीन माइलस्टोन आहे तो आमच्यासाठी. 5 minutes later. काय बोलायचंय तुम्हाला? दादा तुम्हाला काय बोलायचंय? बोलण्याबाबत असं आहे का आमचा एक पेशंट आता ग्लुकोज लावलेला आहे त्याला आता झालेला आहे तो थोडा तंदुरुस्त झालेला आहे. आणि थोड्याच वेळेला तो जेजुरीच्या 8 लाख पायऱ्या चढण्यात येणार आहे. 1 लाख वाव पायऱ्या झालेल्या आहेत. वाव. चला डबल तो आता झोपलेला. हळूहळू 9 लाख पायऱ्या चढणार आहोत. हळूहळू आणि स्लो मोशन मध्ये आम्ही 9 लाख पायऱ्या चढण्यात येत आहे. राहिलेल्या शेवटचे 400 पायऱ्या. बघू पुढे काय होतं. आपल्या मनेरे फॅमिलीतले यंगेस्ट कपल नाना नानी. काय बोलता नाना? अजून दमल्यासारखे वाटत नाही. आणि हे सगळे बघा हे यंग कपल अजून मागे शिका काहीतरी. काय बोलताय नाना? नानाला आताच दम लागलाय. मला नाही लागला. पायरीवर दम लागलेला आहे. मला नाही लागला. बघा मला नाही दम लागला.
आमची परिस्थिती दाखव व्हिडिओ दाखव. खूप दमलाय येऊन डायरेक्ट पायरवर झोपलाय. 100 पायऱ्या पण नाही झाल्यात अजून. आणि आमची अवस्था आता फक्त सुरुवात झालेली आहे. आणि ह्यांना बायकोला उचलून न्यायचं 100 पायऱ्या. काय बोलायचंय. काय कसं माहितीये का मला ना अगोदरच ना कॉन्फिडन्स तुम्ही पका दिलता ओके 5 पायऱ्यांचा. करेक्ट. पण त्यावर जाम जोश आला आम्हाला दोघांना. मी 57 पायऱ्या ठरवल्या. छाती साप फाटली माझी. छाती जाम दुखते माझी. परत असा तुम्ही जोश देऊ नका मला. अजून एक बाकी आहे. अजून एक आता बाकी. हे झालं. आता नवीन जेजुरीवरती पण करायचंय. आणखी आणखी पुढे पुढे. येस येस. नाच बाबू. हाय कर हाय हाय. मी चालतो बोल हाय म्हणजे हावजले हावजल दाखव हावजले ना हाव झालं. ओके. तर वाजलेत 7:30 आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत कडेपठारवरती. कोणी असं दमलेलं वाटत नाहीये. नाही नाही, एकदम फ्रेश. सगळे फ्रेश आहेत. बोला येलकोट येलकोट. सदानंदाचा येलकोट येलकोट. सो आता कडेपठारचं दर्शन झालं. आता आपण चाललो आहोत नवे जेजुरी. आता खंडोबा रायांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण याच डोंगर वाटेने आता नवे जेजुरी म्हणजे खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आता डोंगरावरूनच पायवाट रस्त्याने आम्ही जाणार आहे. सर्व नवी आपली जेजुरी मनेरे मध्ये. फॅमिली. ना तुला काही बोलायचंय का? तुम्ही कसा प्रवास झाला तुमचा इथं? आणि चंद्रकांताना आणि मनोनाना यांचा एकदम खडतर असा हे झालेला आहे. प्रवास झालेला आहे. बेका पद्धतीने त्यांची वाट लागलेली आहे पूर्ण. झालेली आहे. A few moments later. सो बेसिकली जुन्या जेजुरीपासून नवीन जेजुरीवरती येतोय. आणि तुम्ही बघू शकता हालत बघू शकता तुम्ही. लहान मुलं आणि हे आमचे काही सैनिक आमचे हळूहळू येत आहेत मागून. लढाई जीत ली है, आ जाओ. बाजीराव सिंग मंडळ मनेरे आ जाओ. बाजीराव मस्तानी चंद्रकांत मनेरे आ जाओ. खाली माशाचा तलाव आ जाओ, घबराने की जरूरत नहीं है. त्याची व्हिडिओ झाली तेव्हा. आता कोण बोलला सांभाळेल पाऊल असते देवा इकडचा तिकडे खायला. रुपये आ जाओ सबको मार दिया है. फोटो शूटिंग झालं तिकडे. फोटो काढतात. इथे बघा आमचे सैनिक बसलेले आहेत आणि आम्ही हा किल्ला जिंकलेला आहे. आमचे बाजीराव पेशवे येत आहेत. आ जाओ लढाई जिंकली, आ जाओ. का म्हणून म्हणाला आ जाओ, दारू पीने की जरूरत नहीं है. आ जाओ. खंडोबाचा ₹5 नाही, ₹1000 अभिषेक.
अरे पोराला म्हणजे खायतून वाचवलं माहिती का काय रे कशी चला चला निघू चला निघू चला. बसा बसा म्हणजे खायतून वाचवला खायत म्हणजे का सुपरला सगळं आलेला आहे रुपेश. आलो. आणि आमचे नाना आलेत. आ जाओ बाजीराव सिंगम आज गए. काय बोलायचं नाना तुम्हाला? आणि मेन टॉपिक आहे अजून अर्धा रस्ता बाकी आहे. अजून अर्धा रस्ता बाकी आहे. येलकोट येलकोट सदानंदाचा. सांगू प्रॉब्लेम असा झालेला आहे का फिरो केस फिरो ते प्रॉब्लेम असा झाले का सगळे थकले थकून बसले. थकवायचं नाही ही ट्रीप जेजुरीची ट्रीप आमची ना त्यांना कायम म्हणजे विसरणार नाही कोण. आणि तिकडे इकडे बघा नानाला कोकम तर पाहिजे. दंगर दंगर बनले इकडे. लेडीज पण खूप थकले नाना पण जाम थकले. नवे रस्त्यांचे जुने रस्त्यांचे चालले ना आपण. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. गोंधळाचा टाइम चाललाय आता. गोंधळ सुरू होणार थोड्या वेळात. दादा ओंकार सगळी सर्व लेडीज मंडळ वगैरे जमल्यात. सगळे पुरुष मंडळी जमल्यात दादा वगैरे. दादा तुम्हाला काय बोलायचं आहे का जेजुरी आल्याबद्दल? नंतर बोलू आम्ही. नाही तुम्हाला येऊन कसा वाटला इथं असं? एकदम व्यवस्थित वाटलं आम्हाला. आपले नंतर आम्ही व्यवस्थित बोलू जरा. जेव्हा प्रोग्राम होते आज महाराज जवळ घेतो. एक नंबर.
जय मल्ला येलकोट येलकोट सदानंदाचा